मित्रांनो, कोल्हापूरच्या छत्रपतींची गादी 18व्या शतकातल्या प्रचंड उलथापालथीनंतरही टिकून राहिली, हे इतिहासातलं एक मोठं आश्चर्यच मानलं जातं. रियासतकार सरदेसाई म्हणतात की खरं पाहिलं तर कोल्हापूरचं राज्य हे 18व्या शतकाच्या इतिहासातलं एक न उलगडलेलं कोडं म्हणजेच परपेच्युअल ॲनोमली होय. मराठेशाहीतल्या सर्वात कर्तबगार पाचरिया अशी महाराष्ट्राच्या श्रीरत्नांची जी गणती ज्येष्ठ इतिहासतज्ञ माननीय डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी केली आहे ती ह्या प्रकारे: जिजामाता मासाहेब, शंभूपत्नी येसुबाई साहेब, भद्रकाली महाराणी ताराबाई साहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि करवीर गादीच्या महाराणी जिजाबाई दुसऱ्या. आता मित्रांनो, पहिली 4 नावं तर महाराष्ट्राला सुपरिचित आहेत, पण 5वं नाव जे आहे दुसऱ्या जिजाबाई साहेबांचं ते जरा अपरिचित आहे आणि त्यांच्या महान कर्तृत्वाबद्दलही महाराष्ट्राला फारसं माहीत नाही. मित्रांनो, करवीरची गादी आपलं अस्तित्व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही 18व्या शतकात टिकून राहिली होती. याचं संपूर्ण श्रेय हे कोल्हापूरच्या महाराणी दुसऱ्या जिजाबाई साहेब म्हणजे ज्या संभाजीराजे भोसले दुसरे यांच्या प्रगल्भ आणि चतुर पत्नी होत्या त्यांच्या राजकारणालाच दिलं जातं. तसं पाहिलं तर कोल्हापूर करवीरची स्वराज्याची गादी म्हणजे स्वराज्याची धाकटी पाती होती. महाराणी ताराबाई साहेबांनी 1708 साली शंभूपुत्र शाहूराजे यांच्या विरोधातून करवीरला कोल्हापूर गादीची स्वतंत्र स्थापना केली होती. आपले अल्पवयीन पुत्र शिवाजीराजे दुसरे यांना त्यांनी गादीवर बसून राज्यकारभार स्वतः सांभाळला होता. साधारणतः 1713-14 साली छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि ताराबाईंच्या सौती राजसबाई यांनी सातारचे शाहू महाराज, त्यांचे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट आणि कोल्हापूरच्या गादीचे हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्य यांच्यासोबत संगनमत करून ताराबाई साहेबांच्या मुलाचा तख्ता पलट केला आणि राजसबाईंचे पुत्र संभाजीराजे दुसरे हे कोल्हापूरच्या गादीवर बसले. ह्या रक्तहीन राज्यक्रांतीमध्ये ताराबाई साहेबांना अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. स्वराज्याची थोरली पाती म्हणजे शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराजांच्या सातारची गादी आणि धाकटी पाती म्हणजे कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजे दुसरे यांची गादी. ह्या 2 गाद्यांमधला संघर्ष त्यानंतर चांगलाच पेटला होता. महाराष्ट्रातल्या सरदारांना ह्या 2 गाद्यांच्या संघर्षात मोठी संधी दिसली. या दोन्ही गाद्यांमधल्या संघर्षाला मराठी सरदारांनी खतपाणीच घातलं आणि त्यांनी तो संघर्ष पेटताच ठेवून आपली स्वतःची पुळी भाजून घेतली. विविध ठिकाणच्या सरदारांनी विविध ठिकाणी आपले स्वतंत्र सुभेच मांडले होते. तसंच कोल्हापूर आणि सातारा या 2 गाद्यांमधल्या संघर्षाला चिथावणी देण्यामध्ये म्हैसूरचा हैदर अली, हैदराबादचा निजाम, दिल्लीचे मुघल, इंग्रज आणि पोर्तुगीजही काही पाठीमागं नव्हते. त्यामुळं अनेक जणांनी अगदी हिरिरीनं ही किंवा ती बाजू आपापल्या सोयीनुसार घेतली होती. त्यामुळं ह्या 2 गाद्यांच्या संघर्षात तब्बल 2 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्र दुमसतच होता. शाहू महाराजांच्या थोरल्या पातीला म्हणजे सातारच्या गादीला पेशवे लाभले होते. पेशवे कर्तबगार होते. बाळाजी विश्वनाथ भट, थोरले बाजीराव साहेब पेशवे, नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे असे एकापेक्षा एक वरचढ मुत्सद्दी पेशवे सातारच्या गादीला लाभले होते. त्यामुळं उत्तरोत्तर सातारच्या गादीच्या यशाची कमान ही चढतीच राहिली होती आणि दुर्दैवानं असे मुत्सद्दी आणि संसाधनं हे कोल्हापूरच्या गादीला मिळाले नाही. त्यामुळं सातारची गादी प्रचंड गतीनं संपूर्ण भारतात विस्तारत असताना कोल्हापूरची गादी स्वतःच्या अस्तित्वाकरता झगडत होती. 1731 सालच्या वारणेच्या तहानंतर दोन्ही गाद्यांच्या सीमा जरी निश्चित कागदावर करण्यात आल्या होत्या, पण कोल्हापूरच्या गादीला मात्र स्वतःच्या ठरलेल्या सीमांचा प्रदेश ताब्यात ठेवणंही आणि स्वतःचे सरदार काबूत ठेवणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं जमत नव्हतं. कोल्हापूरची गादी स्वतःच्याच बंडखोर सरदारांशी म्हणजे अर्जोजी यादव, इचलकरंजीकर घोरपडे, सिदोजी थोरात, विशाळगडकर, मिरजेचे पटवर्धन, निपाणीकर देसाई इत्यादी विविध सरदारांशी झुंजण्यात व्यस्त होती. आणि तोपर्यंत साताऱ्याच्या गादीचा विस्तार पार उत्तरेत अटकपासून कटकपर्यंत झाला होता. सातारच्या गादीचे शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या उदार मनानं कोल्हापूर गादीच्या अस्तित्वासाठी मान्यता दिली होती आणि म्हणूनच कोल्हापूरची गादी लढत झगडत कसंबसं आपलं अस्तित्व टिकून होती. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत साधारणतः 1745 सालानंतर अत्यंत आवेशानं उत्साहानं पुढं होऊन छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या पत्नी महाराणी जिजाबाई साहेब दुसऱ्या
यांनी राज्यकारभारात हिरिरीनं रस घ्यायला सुरुवात केली. त्यांनी राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केली. कधी पेशव्यांशी, कधी निजामाशी, कधी इंग्रजांची मदत करून एक एक बंडखोर सरदाराला त्यांनी वठणीवर आणायला सुरुवात केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत करवीर राज्याची नौका त्या मुत्सद्दीपणे सगळ्या अडचणींवर मात करीत पुढे रेटू लागल्या होत्या. त्यांच्यासमोर असंख्य अडचणी होत्या. पैशांची ही सतत समस्या होतीच. पण तरीही न डगमगता महाराणी जिजाबाई साहेब दुसऱ्या यांनी कोल्हापूर गादीची जी पुढे वाटचाल सुरू ठेवली होती ती फारच प्रशंसनीय होती. कोल्हापूर गादीसमोर सर्वात बिकट परिस्थिती ही साल 1749 नंतर उद्भवली होती. कारण ह्यावेळी उदार हृदयाचे छत्रपती शाहू महाराज यांचं निधन झालं होतं. पुण्याची पेशवेपदाची गादी त्यावेळी थोरल्या बाजीरावांचे पुत्र नानासाहेब पेशवे यांनी सांभाळली होती. या अगोदर अनेक नाट्यपूर्ण घटना कोल्हापूर आणि सातारा गादीच्या संघर्षात घडल्या होत्या. छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या कैदेत असणाऱ्या महाराणी ताराबाई साहेब यांची सुटका केली होती आणि त्यांना आपल्याकडे आश्रयाला आणलं होतं. एवढंच नव्हे तर महाराणी ताराबाई साहेबांचे नातू म्हणजेच दुसरे शिवाजी यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज दुसरे आता हे सातारच्या गादीवर बसलेले होते. शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराजांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या महाराणी ताराबाई साहेबांच्या नातवाला राजाराम महाराज दुसरे यांना दत्तक घेतलं होतं. ताराबाई साहेबांचे नातू छत्रपती राजाराम महाराज दुसरे हे आता सातारच्या गादीवर बसले होते. पण दुर्दैवानं महाराणी ताराबाई साहेबांचे आपल्याच नातवाविरुद्ध खटके उडू लागले आणि महाराणी ताराबाई साहेब आणि छत्रपती राजाराम महाराज दुसरे ह्या दोघांच्या वादामुळं सातारच्या छत्रपतींचं स्थान बरंच कमजोर झालं होतं. आणि याचा फायदा घेऊन पुण्याचे नानासाहेब पेशवे आता मराठेशाहीचे सर्वेसर्वा झाले होते, सर्व शक्तिमान बनले होते. यावेळी महाराणी ताराबाई साहेबांनी आपल्याच नातवाविरुद्ध म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांविरुद्ध अशी भूमिका घेतली होती की हे तोतया आहेत. आणि राजकारण हे किती विचित्र असतं ते बघा मित्रांनो, की ज्या छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांनी महाराणी ताराबाई साहेबांना 14-15 वर्ष अटकेत नजरकैदेत ठेवलं होतं त्यांच्याशीच पुन्हा त्यांनी संगनमत साधलं. महाराणी ताराबाई साहेबांनी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांनाच आग्रह करायला सुरुवात केली की आता आपण ह्या दोन गाद्या एकत्र करू आणि तुम्ही सातारच्या गादीवर विराजमान व्हा. आपण माझ्या नातवाला म्हणजे छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांना आपण पदावरून दूर हटवू. आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे हेही महाराणी ताराबाई साहेबांच्या आपल्या सावत्राईच्या राजकारणासाठी राजी झाले होते. ते दोन्ही गाद्या एकत्र करून साताऱ्याच्या गादीवर बसण्यासाठी तयारही झाले होते. पण यावेळी कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांना अडसर त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाई साहेब दुसरे यांनी अडसर घातला. तुम्ही जर दोन्ही गाद्या एकत्र करून सातारच्या गादीवर विराजमान झाले तर महाराणी ताराबाई साहेब आणि नानासाहेब पेशव्यांच्या हातातलं निव्वळ एक कठपुतली बाहुलं बनून जाल, एखादं खेळणं बनून जाल आणि आपलं स्वतःचं हक्काचं कोल्हापूर राज्यही गमावून बसाल. आणि मग जिजाबाई साहेबांनी सांगितलेलं हे राजकारण छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांना पूर्णपणे पटलं. आणि मित्रांनो, जिजाबाई साहेबांनी हा घेतलेला निर्णय अतिशय अचूक आणि योग्य होता. मग संभाजी महाराज दुसरे यांनी महाराणी ताराबाई साहेबांना दोन्ही गाद्या एकत्र करण्यासाठी आणि सातारच्या गादीवर विराजमान होण्यासाठी स्पष्टपणे नकार कळवला. मित्रांनो, कोल्हापूरच्या गादीच्या अस्तित्वासमोरचं सर्वात मोठं संकट होतं ते पुण्यातल्या पेशव्यांचं. तसं थोरले बाजीराव पेशवे हे उत्तराभिमुख होते. उत्तरेकडे म्हणजे भारतात उत्तरेकडे विस्तार करण्यात त्यांनी जास्त पुढाकार घेतला होता. पण त्यांचे थोरले पुत्र नानासाहेब पेशवे मात्र दक्षिणाभिमुख होते. सातारच्या गादीचा दक्षिणेच्या दिशेनं जास्तीत जास्त विस्तार करण्याची त्यांची भूमिका नेहमी राहिली होती. आणि सातारच्या गादीचा दक्षिणेकडे विस्तार करताना त्यात वारणेच्या तहाचा आणि करवीरच्या कोल्हापूर गादीच्या इलाक्याचा मोठाच अडसर वारंवार नानासाहेब पेशव्यांना येत होता. त्यामुळे या कोल्हापूरच्या गादीचं अस्तित्वच नानासाहेब पेशव्यांच्या डोळ्यात सारखं खुपत होतं, सारखं सलत होतं. पण शाहू महाराजांच्या उदारपणामुळे ते नाईलाजानं गप्प होते. छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू 1749 साली झाला आणि त्यानंतर मात्र नानासाहेब पेशव्यांनी कोल्हापूर राज्याविरुद्ध एक मोठी मोहीमच सुरू केली होती. छत्रपती संभाजीराजे दुसरे आणि महाराणी जिजाबाईंसमोर नानासाहेब पेशव्यांनी मोठे अडचणींचे डोंगरच्या डोंगरच उभे केले. त्यांच्या कोल्हापूर राज्याचे लचकेही तोडायला सुरुवात केली होती. तसं तर नानासाहेब पेशव्यांनी कोल्हापूर राज्याच्या सीमेवर मिरज, सांगलीला पटवर्धनांसारखे त्यांचे कट्टर विरोधही कधीच आणून बसवलेले होते.
तसं कोल्हापूरची गादी खालसाच करायचा नानासाहेब पेशव्यांचा इरादा होता. आणि मित्रांनो, त्यावेळी अटकपासून कटकपर्यंत सर्वत्र खातारच्या गादीची सत्ता विस्तारलेली होती. स्वराज्याची थोरली पाती आता फारच प्रचंड शक्तिशाली झाली होती. सातारच्या गादीकडं म्हणजे पेशव्यांकडं आता प्रचंड फौजफाटा, फार मोठी संसाधनं आणि प्रचंड धनदौलत अशी होती. आणि याविरुद्ध मात्र अत्यंत मोजकी संसाधनं आणि अंतर्गत समस्यांनी वेढलेली कोल्हापूरची धाकटी पाती, हा संघर्ष फारच विषम होता. पण अशा बिकट परिस्थितीत सुद्धा बिलकुल न डगमगता महाराणी जिजाबाई साहेबांनी अनेक डावपेच रचून कोल्हापूरची गादी नानासाहेब पेशव्यांपासून कशी वाचवली होती, हेच इतिहासकारांना पडलेलं फार मोठं कोडं आहे. आणखीन एक महान समस्या कोल्हापूरच्या गादीसमोर होती, ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज दुसरे निपुत्रिक होते. गादीला वारस व्हावा म्हणून त्यांनी 7 लग्न केलेली होती, पण तरीही परमेश्वरानं त्यांना मूल बहाल केलेलं नव्हतं. आणि त्यात संभाजी महाराजांची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत चाललेली होती. पुण्याच्या नानासाहेब पेशव्यांनी तर पूर्णपणे पक्क ठरवलं होतं की जसं छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या मृत्यूची खबर येईल त्यावेळी जोरदार हल्ला चढवून सगळी कोल्हापूरची गादीच खालसा करून टाकायची, ती सातारच्या गादीमध्ये विलीन करून टाकायची, तिचं अस्तित्वच ठेवायचं नाही. 18 डिसेंबर 1760 रोजी छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांचं निपुत्रिक अवस्थेत कोल्हापूरला निधन झालं. त्यावेळी त्यांच्या सर्वात धाकट्या पत्नी महाराणी कुसाबाई ह्या गरोदर होत्या आणि गादीचा वारस म्हणून कुसाबाईंना पुत्ररत्न प्राप्त होईल एवढी एकच आशा महाराणी जिजाबाईंसमोर होती. पण जसं छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांचं निधन झाल्याची खबर पुण्याला नानासाहेब पेशव्यांना लागली, तसं त्यांनी उत्साहानं फार मोठं सैन्य जमवलं. महादजी भोसले मुंगीकर यांचे बंधू उमाजी भोसले मुंगीकर यांना प्रचंड मोठा फौज फाटा देऊन कोल्हापूरची गादी खालसा करण्यासाठी आक्रमण करायला पाठवलं. आलेली सुवर्ण संधी गमावण्याची नानासाहेब पेशव्यांची बिलकुल इच्छा नव्हती. आणि नानासाहेब पेशव्यांची अशी विपरीत वर्तणूक पाहून जिजाबाई साहेबांना धक्काच बसला. आपल्या पतीचं नुकतंच निधन झालं, कोल्हापूरच्या छत्रपतींचं निधन झालं, पण नानासाहेब पेशव्यांनी साधं सांत्वनाचं पत्र सुद्धा पाठवलं नाही. उलट अशा घोर दुःखात आपण असताना आपलं राज्यच गिळायला, बरखास्त करायला पेशव्यांचं सैन्य चालून येतंय हे कळताच सगळी कोल्हापूरची जनता दुःखी झाली. पण महाराणी जिजाबाई साहेब फार खंबीर हृदयाच्या होत्या. त्यांनी आपलं सगळं दुःख दूर सारलं आणि त्या कोल्हापूरच्या गादीच्या रक्षणाकरता कंबर कसून उभ्या राहिल्या. त्यांनी राजकारणाच्या रात्रंदिवस हालचाली केल्या. आपल्या मुत्सद्दीपणानं त्यांनी हैदराबादाच्या निजामासोबत आणि मुरारराव घोरपडे यांच्यासोबत संगनमत केलं आणि कोल्हापूर गादीच्या रक्षणासाठी नवी फौज उभारली. नानासाहेब पेशव्यांच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही, कुणाला कल्पना सुद्धा येणार नाही अशा विजेच्या वेगवान गतीनं महाराणी जिजाबाई साहेब दुसऱ्या आपलं राजकारण हलवत होत्या, राजकारणाच्या चाली रचत होत्या. आणि त्यांनी वेगवान गतीनं आपलं सैन्य कुणाच्या नकळत हलवलं. आपल्यावर हल्ला करायला येणाऱ्या पेशव्यांच्या फौजेवर त्यांनी अगोदर स्वतःहूनच चाल केली. पेशव्यांचं सगळं सैन्य अत्यंत बेसावध असतानाच महाराणी जिजाबाई साहेब दुसऱ्या यांच्या फौजेनं त्यांच्यावर अचानक चाल केली आणि नानासाहेब पेशव्यांच्या सगळ्या फौजेचा जोरदार धुव्वा उडवला. पेशव्यांच्या फौजेचा अगदी सपाटून पूर्णपणे पराभव झाला. पेशव्यांची सगळी फौज आपलं सगळं सामान सुमान जागच्या जागी टाकून स्वतःचा जीव वाचून पुण्याकडे पळ सुटलं. आणि ही घटना साधारणतः जानेवारी 1761 महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झाली होती. आणि नेमकं ह्याच वेळी तिकडं पानिपतावरही मराठी सेना पराभूत झाली. त्यामुळं कोल्हापूर गादीच्या बरखास्तीच्या निर्णयाकडे नानासाहेब पेशव्यांचं दुर्लक्ष झालं. पानिपतात मराठ्यांची प्रचंड हानी झाली होती आणि ती हानी सहन न होऊन, ते दुःख सहन न होऊन नानासाहेब पेशवे धसक्यानं आजारीच पडले होते. आणि आपले चुलत बंधू मराठी सेनेचे सेनापती सदाशिवराव भाऊ आणि आपले थोरले पुत्र विश्वासराव यांच्या शोकामध्ये ते मृत्युमुखी पडले. पानिपतच्या या महान दुःखद प्रसंगामुळे कोल्हापूरच्या गादीवरचं मोठं संकट मात्र टळलं होतं. छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या गरोदर पत्नी कुसाबाई यांना पुत्रच व्हावा म्हणून महाराणी जिजाबाई साहेबांनी खूप सारे नवस केले होते, पण नशिबानं साथ दिली नाही आणि दुर्दैवाने 25 मे 1761 रोजी त्यांना मुलगीच झाली. जून 1761 मध्ये नानासाहेब पेशव्यांचं निधन झाल्यानंतर त्यानंतर गादीवर माधवराव पेशवे आले होते. माधवराव पेशवे नानासाहेब पेशव्यांचे द्वितीय पुत्र होते आणि त्यांच्यासोबत मुत्सद्दी नाना फडणवीसांचं समर्थ राजकारणही होतं. नाना फडणवीस आणि माधवराव पेशव्यांच्या जोडीनं पेशवे पदाचा पुण्याचा संपूर्ण कारभार सांभाळला होता. आता कोल्हापूरच्या गादीला कुणीही वारस नाही, त्यामुळं ती बळकावण्याची, ती गादी गिळण्याची पुन्हा नवी योजना नाना फडणवीस आणि माधवराव पेशवे यांनी आखायला सुरुवात केली होती.
पण महाराणी जिजाबाई साहेब दुसऱ्या यांनी यावेळी एक नवच राजकारण खेळायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांची शेवटची इच्छा अशी होती की थोरले शहाजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील यांचे धाकटे बंधू शरीफजी राजे भोसले यांचे वंशज इंदापूर परगण्यात खानवट इथे होते. खानवटकर भोसले असं शरीफजी राजे भोसलेंच्या वंशजांना म्हटलं जायचं. शरीफजी राजे भोसलेंच्या घराण्यातले शहाजीराजे दुसरे यांचे पुत्र माणकोजी यांना मी दत्तक घेणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी शहाजीराजे भोसले दुसरे यांच्यासोबत संपर्कही साधला. पण त्यावेळी इंदापूर परगण्यातले खानवटकर शहाजीराजे दुसरे भोसले हे पेशव्यांच्याच पदरचे सरदार होते. ते सातारच्या गादीचे सरदार होते. सर्व शक्तिशाली असणारे माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि छत्रपती राजाराम महाराज दुसरे ह्या तिघांच्या विरोधात ते जाऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी अत्यंत स्पष्टपणे महाराणी जिजाबाई साहेब यांना सांगितलं की तुम्ही अगोदर पेशव्यांची परवानगी मिळवा, मग मी तुम्हाला माझा पुत्र माणकोजी हा दत्तक म्हणून कोल्हापूरच्या गादीवर बसवण्यासाठी देतो. मग महाराणी जिजाबाई साहेबांनी माधवराव पेशव्यांकडे तशी रीतसर परवानगी मागितली. पण माधवराव पेशवे आणि नाना फडणवीसांनी त्या दत्तक विधानाला परवानगी द्यायला टाळाटाळ सुरू केली. मग मात्र जिजाबाई साहेबांना माधवराव पेशवे आणि नाना फडणवीस यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा पुरेपूर अंदाज झाला. त्यांची पूर्ण खात्री झाली की करवीरचं संस्थान खालसा करण्याची, दोन्ही गाद्या विलीन करण्याची या दोघांची पक्की योजना ठरलेली आहे. आणि आता यावेळी माधवराव पेशव्यांच्या फौजांशी लढणं तर कोल्हापूरच्या गादीसाठी अशक्य होतं. त्यांच्या शक्तीबाहेरची ती गोष्ट होती. त्यावेळी पुन्हा खचून न जाता महाराणी जिजाबाई साहेबांनी कोल्हापूर गादीच्या रक्षणासाठी एक अनोखं, नवच, अनपेक्षित असं राजकारण खेळलं आणि त्यांच्या या अनोख्या राजकारणाची नाना फडणवीस आणि माधवराव पेशवे यांनी अगदी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती. आणि महाराणी जिजाबाई साहेबांच्या अत्यंत चातुर्यपूर्ण राजकारणामुळे काळी मराठेशाहीचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या नाना फडणवीसांनाही अगदी भुईसपाट करून टाकलं. नाना फडणवीस आणि माधवराव पेशवे यांच्या राजकारणाला महाराणी जिजाबाई साहेबांचं राजकारण भारी ठरलं. महाराणी जिजाबाई साहेबांवर कोल्हापूरची जनता अगदी जीवापाड प्रेम करायची. त्या एक उत्तम प्रशासक, उदार हृदयी, लोकहित करणाऱ्या आणि जनतेवर अगदी आईसारखी ममता करणाऱ्या राज्यकर्त्या होत्या. महाराणी जिजाबाई साहेबांनी असं जाहीर केलं की पुण्याचे पेशवे छत्रपतींच्या दत्तक विधानाला परवानगी देत नाहीयेत. ते छत्रपतींचं कोल्हापूरचं राज्य गिळू पाहताय. आपण आता राज्य कारभारातून पूर्णपणे निवृत्त होऊन संन्यास घेऊन महायात्रेला काशीला जाणार आहोत. काशीला जाऊन तिथंच गंगा नदीत आपला प्राणत्याग करणार आहोत आणि मग आमच्या पश्चात कोल्हापूरच्या गादीचं जे काही होईल ते महालक्ष्मीची इच्छा. आणि महाराणी जिजाबाई साहेबांनी खरोखरच संन्यास घेऊन त्या कोल्हापूरवरून काशी यात्रेसाठी निघाल्या. संपूर्ण कोल्हापूर परिसरात मोठा आक्रोश, आकांत माजला. जिजाबाईंसोबत यावेळी 5000 सैनिकही आपला प्राणत्याग करण्यासाठी निघाले. त्यांच्या मागोमाग हजारो कोल्हापूरचे लोकही स्वयंस्फूर्तीनं या महायात्रेसाठी निघाले. आणि हा सगळा जमाव दरमजल करीत वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची दर्शने घेत तीर्थक्षेत्र जेजुरीला येऊन पोहोचला. आणि या वेळेपर्यंत महाराणी जिजाबाई साहेबांच्या ह्या महायात्रेची, काशी यात्रेची, राजसन्यासाची कहाणी भारताच्या सगळ्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या सगळ्या मराठी सरदारांपर्यंत पोहोचली होती. तसं सगळ्या मराठा सरदारांना छत्रपतीच्या घराण्याबद्दल प्रचंड आदर होता. जरी स्वराज्याची धाकटीपाती असली तरी प्रत्येक मराठा सरदार कोल्हापूरच्या गादीला सन्माननीय, वंदनीय मानत होता. त्यामुळे करवीरकर महाराणी जिजाबाई साहेबांच्या महायात्रेच्या घटनेनं सगळ्या मराठी सरदारांमध्ये असंतोष पसरला. आणि आता जर आपण महाराणी जिजाबाई साहेबांची समजूत काढली नाही आणि महाराणी जिजाबाई साहेबांनी जर खरोखर महायात्रेद्वारे काशीला जाऊन प्राणत्याग केला तर बाकीचे मराठी सरदार पेशवाईच बुडवून टाकतील. अगोदरच पानिपतच्या पराभवामुळे पेशव्यांविरुद्ध मराठा सरदारांमध्ये थोडीशी धुसफूस ही होतीच. या घटनेचं गांभीर्य कळताच नाना फडणवीस आणि माधवराव पेशवे अगदी गडबडीनं पुण्यावरून धावत पळत जेजुरीला येऊन पोहोचले. आपण संन्यास घेण्याचा निर्णय बदलून पुन्हा सन्मानानं कोल्हापूरची गादी सांभाळावी अशी गळ या दोघांनी महाराणी जिजाबाई साहेबांना घातली. महाराणी जिजाबाई साहेबांच्या दत्तक विधानाला त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाच्या साक्षीनं बेल, भंडार आणि रोटी उचलून परवानगी दिली. पेशवे माधवराव आणि नानासाहेब फडणवीसांनी महाराणी जिजाबाई साहेबांच्या पायावर अगदी सपशेल लोटांगण घालून त्यांचे पायच धरले. त्यांच्या विनवण्या करून त्यांना मोठ्या सन्मानानं आणि प्रेमानं पुण्याला आपले पाहुणे म्हणून त्यांनी नेलं. पुण्याला चांगलं 2 महिनाभर महाराणी जिजाबाई साहेबांना पेशव्यांनी ठेवून घेतलं. त्यांचा अतिशय उत्तम पाहुणचार केला.
त्यांना खूप सारी धनसंपदा आणि संसाधनं सुद्धा दिली. दत्तक विधानाची अधिकृत कागदपत्र सुद्धा दिली. एवढंच नव्हे तर 4 लाख रुपये किमतीचा नजराणाही त्यांच्या सोबत दिला. आणि मग शरीफजी राजे भोसले यांचे वंशज शहाजी राजे भोसले दुसरे खानवटकर भोसले यांचे पुत्र माणकोजी राजे यांना 22 सप्टेंबर 1762 रोजी कोल्हापूरला महाराणी जिजाबाई साहेबांनी अधिकृतरित्या दत्तक घेतलं. माणकोजींना जिजाबाईंनी मांडीवर घेऊन त्यांचं नाव शिवाजी राजे तिसरं असं बदलून ठेवलं. आणि महाराष्ट्राला जिजामाता आणि शिवाजीराजे ही दुसऱ्या मायलेकरांची जोडी मिळाली. त्यानंतर 5 दिवसांनी 27 सप्टेंबर 1762 रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूरला शिवाजीराजे तिसरे यांचा वेदोक्त शास्त्रोक्त अगदी विधीपूर्वक कोल्हापूरचे छत्रपती म्हणून राज्याभिषेकही संपन्न झाला. आणि त्यानंतर पुढचे तब्बल 11 वर्ष महाराणी जिजाबाई साहेब दुसऱ्या यांनी शिवाजीराजे तिसरे यांना आपल्या मांडीवर घेऊन कोल्हापूर गादीचा सगळा राज्यकारभार अत्यंत चोख रीतीनं आणि मुत्सद्दीपणानं केला होता. स्वराज्याच्या दुसऱ्या जिजाबाई साहेब एक महान कर्तबगार श्रीरत्न होत्या. आणि या महान श्रीरत्नाचं 17 फेब्रुवारी 1773 रोजी कोल्हापूरमध्ये निधन झालं. पण त्या अगोदर त्यांनी कोल्हापूर राज्याची अत्यंत उत्तम अशी व्यवस्था लावली होती. मित्रांनो, ह्याच करवीरच्या कोल्हापूरच्या गादीनं भारताला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखं अमूल्य रत्न बहाल केलं होतं. आणि कोल्हापूरच्या ह्याच रत्नानं छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी भारतात भूतो न भविष्यती असा समतेचा आणि सामाजिक क्रांतीचा नवा पाया रचला होता. आणि मित्रांनो, आजही मराठी संस्कृती म्हटली किंवा मराठी बाणा म्हणला तर लोकांच्या डोळ्यासमोर कोल्हापुरी बाणाच येतो. समृद्ध शेती असो, कोल्हापूर पद्धतीची धरणं असो, कोल्हापूरच्या कुस्तीचा आखाडा असो किंवा मराठी चित्रपट सृष्टी असो, कोल्हापूरचं चित्र सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर उभं राहतं. आज जो कोल्हापुरी मर्दाना बाणा आणि अस्सल कोल्हापुरी ठसका आहे त्याचा पायाही महाराणी जिजाबाई साहेब दुसरे यांनीच घातला होता. आणि याच पायावर इमारत उभारून छत्रपती राजर्षी शाहू महाराज त्यांनी यावर कळस चढवला होता. स्वराज्याच्या धाकट्या पातीची कोल्हापूरच्या गादीची पताका छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी संपूर्ण भारतभर गाजवली होती. मित्रांनो, महाराष्ट्राच्या ह्या अत्यंत कर्तबगार श्रीरत्नाला कोल्हापूरच्या महाराणी, करवीरच्या महाराणी जिजाबाई साहेब दुसऱ्या यांना माझे अतिशय विनम्र अभिवादन. मित्रांनो, या व्हिडिओसाठी लागणारे संदर्भ मी डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या मराठेशाहीचे अंतरंग ह्या पुस्तकातून घेतलेले आहेत. या पुस्तकाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आपण ऑनलाईन हे मराठेशाहीचं अंतरंग हे पुस्तक मागवू शकता. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.